नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी जी के बी के या यूट्यूबच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपण BMCवर काटावर खूप सारे व्हिडिओ बनवले. काही माझ्याकडून मिस्टेक पण झाल्या, त्याबद्दल मी सर्वांना सॉरी म्हणतो. आणि चला, आजपासून आपल्या व्हिडिओवरती डेली जी केचे प्रश्न येतील. त्याचबरोबर काही तुम्हाला मी सूचना पण देतील, म्हणजे काही नोटिफिकेशन वगैरे आऊट झालं कट ऑफ वगैरे. तर आता याच्यानंतरचे जे BMCचे व्हिडिओ आहे ते येणार नाही, फक्त एक कट ऑफ लागल्यानंतर व्हिडिओ येईल आणि डायरेक्टली आता हेच कंटिन्यू चालूच राहील आपलं. तर चला, तुमचा वेळ नाही घेता व्हिडिओला सुरुवात करतो. अगोदर सांगतो मी, ज्यांचा कोणाचा मुंबई पोलीसचा पेपर बाकी आहे, मुंबई पोलीसचा, तर हे 20 प्रश्न आहे. या 20पैकी तुम्ही 3 ते 4 प्रश्न हे तुमच्या पेपरमध्ये येणार, म्हणजे येणार आहे. लिहून ठेवा तुम्ही. हे 20 प्रश्न हे खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे, जे की 10 ते 15 वेळेस हे प्रश्न रिपीट झालेले आहे या पेपरमध्ये. त्यामुळे हे घेणं मला गरजेचे होते, जेणेकरून तुम्हाला मुंबई पोलीससाठी आणि अदर एक्झामसाठी पण, पोलीस भरतीसाठी खूप इम्पॉर्टंट ठरणार आहे. तर चला, तुमचा वेळ नाही आता व्हिडिओला सुरुवात करतो. बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला आहे. या ठिकाणी महाराष्ट्र पोलीस दलाला जो ध्वज प्रदान केलेला आहे, तर तो त्यावेळी जे पंतप्रधान होते पंडित जवाहरलाल नेहरू यांनी हा ध्वज प्रदान केलेला आहे. कोणता? महाराष्ट्र पोलिसाचा ध्वज, बरोबर. त्यानंतर प्रश्न क्रमांक समोरचा बघू आपण. या ठिकाणी एकच मिनटं. हा प्रश्न क्रमांक दुसरा बघा. या ठिकाणी या ठिकाणी भारतीय पोलीस सेवेचे जनक कोणास ओळखले जाते, म्हणजे भारतीय पोलीस सेवेचे जनक कोण आहे? तर भारतीय पोलीस सेवेचे जनक आहे सरदार वल्लभभाई पटेल. सर्वांना माहीतच आहे सरदार वल्लभभाई पोलीस अकॅडमी कुठे आहे? तर ती आहे हैदराबादला, ज्या ठिकाणी IPSचं पोलीसचं प्रशिक्षण होतं, हैदराबाद या ठिकाणी, लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक समोरचा बघा. 3 नंबरचा प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस दलाची स्थापना केव्हा झालेली आहे? तर महाराष्ट्र पोलीस दलाची स्थापना केव्हा झाली? राज्य राखीव म्हणजेच काय? SRPFची स्थापना विचारली आहे त्यांनी. SRPFचं लॉंग फॉर्म काय? स्टेट रिझर्व्ह पोलीस फोर्स, हे लक्षात ठेवा. स्थापना कधी झालेली? तर 6 मार्च. कधी? 6 मार्च 1948ला राज्य राखीव पोलीस दलाची स्थापना झालेली आहे. पर्याय क्रमांक डी याचं बरोबर उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक समोरचा आहे, प्रश्न क्रमांक 4 नंबरचा बघा. राज्य राखीव पोलीस दलाचा रेझिंग डे केव्हा साजरा केला जातो? रेझिंग डे सांगायचं आहे तुम्हाला. तर तुम्हाला आत्ता सांगितलं 6 मार्च 1948 रोजी SRPची स्थापना झालेली, आणि 6 मार्च हा दिवस राज्य राखीव पोलीस दलाचा रेझिंग डे दिवस म्हणून साजरा केला जातो. त्यानंतर समोरचा बघा प्रश्न क्रमांक, हे इम्पॉर्टंट प्रश्न आहे. मुंबईचे पोलीस आयुक्त सांगायचे आहे सध्याचे कोण आहे? तर ते आहे बघा, सदानंद दाते, विवेक फणसाळकर, नंतर रजनीश शेठ आणि देवेन भारती. मला सांगा कमेंट बॉक्समध्ये कोण आहे सध्या याचे पोलीस आयुक्त? तर याचे पोलीस आयुक्त आहे बघा, देवेन भारती, हे जे आहे मुंबईचे सध्याचे विशेष पोलीस आयुक्त आहे. लक्षात ठेवायचे आहे कोण आहे मुंबईचे विशेष पोलीस आयुक्त, कोण आहे? देवेन भारती. पर्याय क्रमांक डी याचं बरोबर उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक बघा 6 नंबरचा आहे, महाराष्ट्राचे गृहमंत्री कोण आहे? बघा, या ठिकाणी महाराष्ट्राचे गृहमंत्री कोण आहे? तर सर्वांना माहीतच आहे, देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे गृहमंत्री आहे. लक्षात ठेवायचं. अजित पवार काय आहे रे? अजित पवार उपमुख्यमंत्रीपद आहे. सोबतच काय आहे? ते अर्थमंत्री पण आहे, त्यांना ते अर्थमंत्रीपद पण देण्यात आलेलं आहे. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न क्रमांक 7 नंबरचा बघा. या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री, बघा या ठिकाणी प्रश्न व्यवस्थित वाचायचा पहिले. बघा, महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री विचारले या ठिकाणी, आणि ते पण कशाचे? शहरी विचारलेलं आहे. तर याचं बरोबर उत्तर राहील पर्याय क्रमांक जे आहे आपलं 1 नंबरचं योगेश कदम. 7 नंबरचं बरोबर उत्तर आहे ए नंबरचं. योगेश कदम हे महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री आहे, ते पण कसे आहे? शहरी आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक समोरचा आहे 8 नंबरचा, महाराष्ट्र पोलीस दलाचे मुख्यालय कुठे आहे? सर्वांना माहिती आहे महाराष्ट्र पोलीस दलाचे मुख्यालय कुठे रे? सांगायचं मला. तर ह्या ठिकाणी मुंबई या ठिकाणी आहे, आणि नाशिक या ठिकाणी काय होतं? PSIची ट्रेनिंग होती, हे पण लक्षात ठेवायचं. PSIची ट्रेनिंग महाराष्ट्राची कुठे होती? महाराष्ट्र पोलीस PSI ट्रेनिंग कुठे होती? या ठिकाणी नाशिक या ठिकाणी होती. त्यानंतर प्रश्न क्रमांक 9 नंबरचा बघा. या ठिकाणी महाराष्ट्रात एकूण किती पोलीस परिक्षेत्र आहे? सांगा रे लवकर फास्टमध्ये कमेंटमध्ये, किती पोलीस परिक्षेत्र आहे? लय भरपूर अभ्यास करा तुम्ही पोलीसचा आतापर्यंत, सांगा कमेंट बॉक्समध्ये. इम्पॉर्टंट प्रश्न आहे. तर बघा, टोटल 8 परिक्षेत्र आहे. कोणाची? महाराष्ट्र पोलिसाची. किती परिक्षेत्र आहे? 8 आहे, लक्षात ठेवायचं आहे. आणि आयुक्तालय किती आहे रे? आयुक्तालय किती आहे? 12 आयुक्तालय, लक्षात ठेवायचं आहे. आता नवीन आयुक्तालय होणार आहे, ते कोणतं होणार आहे? नांदेडचं नवीन आयुक्तालय होणार आहे आता. त्यानंतर प्रश्न क्रमांक 10 नंबरचा बघा, महाराष्ट्र राज्याच्या पोलीस ध्वजावर म्हणजे त्रिकोणी ताऱ्याचे चिन्ह आहे, वर्तुळाकार आहे, पंचकोनी आहे, कोणते ताऱ्याचे चिन्ह आहे सांगायचं आहे तुम्हाला. या ठिकाणी थोडा प्रॉब्लेम झाला आपल्याचं, 1 मिनटं. एक मिनिट. हां, किती ध्वजावर? तर या ठिकाणी पंचकोनी ताऱ्याचे चिन्ह आहे. किती? पंचकोनी ताऱ्याचे चिन्ह आहे, असं चिन्ह आहे महाराष्ट्र पोलिसाच्या ध्वजावर. सर्वांना माहिती आहे स्टारचं चिन्ह आहे. किती कोण आहे त्याला? 1 2 3 4 5, बरोबर. आणि मला हे सांगा कमेंट बॉक्समध्ये, जर तो जो एक हाताचा पंजा आहे बघा, हाताचा पंजा तो उजव्या आहे का डाव्या हाताचा पंजा आहे? मला कमेंट बॉक्समध्ये सांगा.
त्यानंतर 11 नंबरचा प्रश्न आहे, भारताचे गृहमंत्री कोण आहे? भारताचे गृहमंत्री विचारलेले, महाराष्ट्राचे नाही विचारलेले. नांदेड पोलिसला आत्ता पेपर झाले नुकतेच, त्याच्यामध्ये विचारलेला होता प्रश्न. तर बऱ्याच मुलांनी फटाकदिशी कोणतं उत्तर मारलेलं आहे माहिती आहे का? देवेंद्र फडणवीस मारलेलं आहे त्यावेळेस, माहिती आहे का? तर ते आहे गृहमंत्री कोण आहे? तर पर्याय क्रमांक आपलं ए नंबरचं बरोबर उत्तर आहे, अमित शहा हे भारताचे गृहमंत्री आहे. सांगा रे, महाराष्ट्रात सध्या एकूण किती पोलीस आयुक्तालय? तर मी तुम्हाला सांगितलं आहे, महाराष्ट्रात एकूण किती? 12 पोलीस आयुक्तालय आहे. परिक्षेत्र किती आहे? 8 आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 13 नंबरचा बघा, महाराष्ट्र पोलीस स्मृती दिन केव्हा साजरा केला जातो? सर्वांना माहितीच असेल. तर महाराष्ट्राचा पोलीस स्मृती दिवस हा कितीला? 21 ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो. पर्याय क्रमांक सी नंबरचं. आणि 26 नोव्हेंबर काय रे? भारतीय संविधान दिवस आहे. प्रश्न क्रमांक 14 बघा, या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे बघा, ह्या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री, बरोबर. अगोदर काय विचारलं होतं आपल्याला? शहरी विचारलं होतं. तर शहरीचं उत्तर काय सांगितलं आपण? योगेश कदम सांगितलं. आता काय विचारलं आहे? ग्रामीण विचारले. तर याचं बरोबर उत्तर येईल पर्याय क्रमांक बी, पंकज भोयर हे महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री आहे, पण ते पण कोणते? ग्रामीण आहे. पंकज भोयर, लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक समोरचा आहे 15 नंबरचा. या ठिकाणी अयोग्य जोडी ओळखायची आहे. तर बघा, मुंबई पोलीस आयुक्तालय कोण आहे? विवेक फणसाळकर आहे, बरोबर आहे. तुम्हाला सांगितलं मी मुंबईचे विशेष पोलीस आयुक्तालय कोण होते रे? तर ते होते देवेन भारती हे मुंबईचे विशेष पोलीस आयुक्त, एवढं लक्षात. आणि मुंबईचे पोलीस आयुक्तालय कोण आहे? विवेक फणसाळकर. आणि मुंबईचे विशेष पोलीस आयुक्तालय कोण? आता सांगितलं मी देवेन भारती, बरोबर आहे. महाराष्ट्राचे गृहमंत्री कोण आहे? तर हे कोण आहे? देवेंद्र फडणवीस आहे, हे पण बरोबर आहे. तर हे भारताचे गृहमंत्री कोण आहे? तर मी आता सांगितलं भारताचे गृहमंत्री कोण आहे? अमित शहा आहे, बरोबर. मग राजनाथ सिंह कोणते रे? हे डिफेन्स मिनिस्टर आहे, म्हणजे संरक्षण मंत्री आहे. डिफेन्स मिनिस्टर, संरक्षण मंत्री आहे राजनाथ सिंह. म्हणजे याचं बरोबर म्हणजे अयोग्य जोडी कोणती याची? मग पर्याय क्रमांक डी याची अयोग्य जोडी आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक ह्या ठिकाणी आपले 15 झालेले आहे. आता फक्त 5 प्रश्न राहिले. बघा, ज्यांनी पण विद्यार्थी मित्रांनो आपल्या चॅनल अजून सबस्क्राईब नसेल केलं, प्लीज त्यांनी एकदा चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा. चला, 16 नंबरचा प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्य गुप्त वार्ता प्रबोधिनी कुठे आहे? म्हणजेच लक्षात ठेवा, SID. SID कुठे आहे रे? SIDचं मुख्यालय तर ते आहे पुणे या ठिकाणी. कुठे? पुणे या ठिकाणी आहे. पुणे या ठिकाणी अजून एक संशोधन केंद्र आहे बघा, कोणतं रे? AIDS. काय रे? AIDS म्हणजे काय? एड्स संशोधन केंद्र कुठे आहे? पुण्यामध्ये. हे आहे भोसरी या ठिकाणी. त्यानंतर प्रश्न क्रमांक 17 नंबरचा आहे, महाराष्ट्र पोलीस दलाचे प्रशासन मुंबई पोलीस अधिनियमनुसार चालते. कोणता अधिनियम आहे? त्यानुसार महाराष्ट्र पोलीस दलाचे प्रशासन, जे मुंबई पोलीसचं प्रशासन आहे ते चालतं. तर तो अधिनियम आहे 1951चा. पर्याय क्रमांक डी नंबरचं बरोबर उत्तर आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे प्रश्न क्रमांक 18 नंबरचा आहे. या ठिकाणी बघा, महाराष्ट्रातील पहिल्या महिला IPS अधिकारी कोण होत्या रे? सांगायचे फास्टमध्ये. महाराष्ट्राच्या पहिल्या महिला IPS अधिकारी विचारले, भारताचे नाही विचारले. भारताचे जर विचारलं तर किरण बेदी सांगू शकता, पण याच्यात तुम्हाला विशेष विचारलेले महाराष्ट्राचे विचारलेले. तर याचं बरोबर उत्तर राहणार आहे कोण रे? मीरा बोरवणकर. कोणताही पर्याय क्रमांक 1 नंबर याचं बरोबर उत्तर आहे मीरा बोरवणकर. या महाराष्ट्रातील पहिल्या महिला IPS अधिकारी. IPSचा लॉंग फॉर्म कमेंट बॉक्समध्ये सांगा बरं का काय आहे IPS. त्यानंतर प्रश्न क्रमांक 19 नंबरचा आहे तुमच्यासमोर, महाराष्ट्रातील 13वे पोलीस आयुक्तालय कोणते बनणार आहे? सर्वांना माहीतच असेल, चर्चा चालू आहे त्याची. नांदेड हे महाराष्ट्राचे 13वे पोलीस आयुक्तालय बनणार आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक बघा समोरचा आहे 20 नंबरचा, म्हणजे शेवटचा प्रश्न आहे, महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिन केव्हा साजरा केला जातो? तर याचं उत्तर आहे बरोबर क्रमांक म्हणजे प्रश्न क्रमांक 20चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 जानेवारी हा महाराष्ट्र पोलीस दलाचा काय आहे रे? वर्धापन दिन म्हणून साजरा केला जातो. आणि हा 21 ऑक्टोबर काय आहे? स्मृती दिवस. लक्षात ठेवायचं पोलिसाचा. 26 डिसेंबरला काय आहे? 26 डिसेंबरला काय नाही. त्यानंतर 3 जानेवारीला काय झालं? आताच 3 जानेवारीला सावित्रीबाई फुले यांची काय झालेली आहे? जयंती झालेली आहे. तर बघा, अशा प्रकारचे आपण ह्या ठिकाणी 20 प्रश्न बघितलेले आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.